हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बीड वर्क कसं करायचं ते बघणार आहोत। तर आपण व्हिडिओमध्ये हे सारे टाइप्स पाहणार आहोत। आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मी आधी कापड स्टँडर लावून घेतले आणि मी आरीची ट्यूलिपची 14 नंबरची निडल यूज करत आहे आणि आपण हे छोटे बीड्स आज यूज करणार आहे। तर आपण यासाठी जरीचा थ्रेड यूज करणार आहे, गोल्डन कलरचा। आपण स्टार्ट करूयात। मी जरीच्या थ्रेडला एक गाठ मारून घेतलेली आहे आणि तो दोरा कापडाच्या खालून पास करणार आहे, निडलने वरती काढून घेणार आहे। तर असं आपण आधी चेन स्टिच करून ही सर्व डिझाइन आपण चेन स्टिच यूज करूनच करणार आहोत। तर चेन स्टिच कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवर, तुम्ही चेक करू शकता। आपण इथे एंड नॉट करून घेऊयात। मी दोरा वरती काढून घेत आहे आधी आणि आता आपण निडलमध्ये बीड्स टाकून घेऊयात। चार ते 5 आपण त्याच्यामध्ये बीड्स टाकून घेऊयात आणि चेन स्टिच करतो तशीच सेम प्रोसिजर करायची आहे। टोक मी माझ्याकडे ठेवलेला आहे आणि हे बीड्स आपण ह्या बोटाने असे धरून ठेवणार आहोत। तर आता आपण हळूहळू एक एक बीड सोडूया, एक एक मणी सोडूया खाली आणि चेन स्टिच करून घ्यायची आहे। परत एक बीड सोडायचा खाली, परत एक चेन स्टिच करून घ्यायची आहे, परत एक बीड सोडायचा खाली, परत चेन स्टिच। सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे। आपली अशी डिझाइन तयार होत आहे। मी परत थोडे बीड्स लोड केलेले आहेत आणि एक एक खाली सोडून आपली डिझाइन तयार होत आहे। तर आपली ही लाईन आता कंप्लीट झालेली आहे। आता आपण नेक्स्ट मोठे बीड्स यूज करून पाहूयात। हे आपण मोठे मणी घेतलेले आहेत, तर मी ते निडलमध्ये लोड करून घेत आहे। सेम आपल्याला छोटे बीड्स यूज कसे केले आपण तसेच यूज करायचे आहेत। मी ॲट अ टाइम 3 घेतलेले आहे। थ्रेड मी वरती काढून घेते आधी। छोट्या बीड्स प्रमाणे यातही आपल्याला एक एक मणी खाली सोडायचा आहे आणि चेन स्टिच टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा एक मणी खाली सोडून चेन स्टिच टाकून द्यायचं आहे आपल्याला। पुन्हा एकदा एक मणी खाली सोडून चेन स्टिच। या सर्व डिझाईन्स आपण एखाद्या ब्लाउजला बॉर्डर करण्यासाठी यूज करू शकतो। आधी आपण चेन स्टिच, मग छोटे बीड्स, मग मोठे बीड्स, परत छोटे बीड्स असं करून डिझाइन करू शकतो। तर आपण ही लाईन कंप्लीट करून घेऊयात। त्यानंतर आपण हे पाईप वर्क कसं करायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी मी निडलमध्ये पाईप टाकून घेत आहे। 3 ते 4 पाईप ॲट अ टाइम या निडलमध्ये बसू शकतात। निडल नंबर 15 आहे लोटस ब्रँडची। आपण थ्रेडवरती काढून घेऊयात आणि आपण चेन स्टिचेस यूज करणार आहोत। यासाठी पण आपल्याला एक एक पाईप त्याच्यामध्ये सोडून चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपला पाईप वर्क कंप्लीट होत आहे। त्यानंतर आपण मोती कसे टाकायचे ते पाहून घेऊयात। मोती पण आपण 1 किंवा 2 आपण निडलमध्ये इन्सर्ट करून घेऊयात, निडलमध्ये लोड करून घेऊयात आणि सेम प्रोसिजर करायची आहे आपल्याला। थ्रेडवरती घेऊन आपल्याला एक एक मणी सोडून चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी थ्रेडवरती काढून घेतला आहे, एक मणी सोडून चेन स्टिच टाकून घेतला आहे
परत एक मणी सोडून मी चेन स्टिच टाकून घेतलेला आहे. तुम्ही मोती बॉर्डर करण्यासाठी पण या स्टिचचा उपयोग करू शकता. तुम्हाला चेन स्टिच जर परफेक्ट जमली तर तुम्ही यापैकी कोणतेही बीड इझिली करू शकता डिझाईन ब्लाऊजवर. त्यासाठी चेन स्टिच कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.